मित्रांनो, असे काही विद्यार्थी असतात ज्यांचे नोट्स मागण्यासाठी संपूर्ण क्लास त्यांच्या मागे लागतो। तुम्हाला तो विद्यार्थी बनायचंय का? तर त्यासाठी तुम्हाला शिकावं लागेल की कशा पद्धतीने आपण आपल्या क्लासच्या नोट्स या लिहिल्या पाहिजेत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर एक हायली इफेक्टिव्ह स्टुडंट्स बनायचं असेल तर तुमच्यामध्ये काही सवय तुम्हाला लावणं गरजेचं आहे आणि त्यातली एक सवय म्हणजे तुम्ही तुमच्या लेक्चरमध्ये बसून कशा पद्धतीने नोट्स लिहिता। तुम्ही फक्त शिक्षकाने लिहून दिलेली माहिती तुमच्या वहीत लिहिताय का? तर कदाचित मित्रांनो की तुम्ही एक चूक करताय। चला तर मग आपण बघूया कशा पद्धतीने आपण स्मार्ट नोट्स बनवू शकतो। कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये शिकवलेल्या सर्व गोष्टी आपण क्लासरूम मध्ये शिकतो आणि त्याबद्दलचं अजून ज्ञान हे आपण लायब्ररीमध्ये किंवा ई-बुक्सच्या माध्यमातून सुद्धा घेत असतो। तर हे जेव्हा आपण वाचतो त्यावेळेला आपल्याला नोट्स लिहिणं खूप गरजेचं आहे। तर सर्वात प्रथम जर आपल्याला नोट्स टेकिंग ॲबिलिटी जी आपली आहे तिला जर इम्प्रूव्ह करायचं असेल, तुम्हाला जर स्मार्ट नोट्स लिहायच्या असतील तर तुम्ही सर्वप्रथम बुलेट पॉइंट्स आणि शॉर्ट फ्रेजेसचा वापर करायला सुरुवात करा। संपूर्ण वाक्य लिहिण्याची गरज नाहीये, फक्त महत्त्वाचे मुद्दे लिहायचे। महत्त्वाचे मुद्दे जेव्हा आपण लिहितो त्यासाठी एक छोटासा फॉर्म्युला वापरायचा आहे। तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे पेन वापरू शकता, हायलाइटर्स वापरू शकता। तर आपल्याला कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि कोणत्या गोष्टी समजण्यासाठी आपण कोणती उदाहरणं वापरली आहेत या सर्वांचा त्या नोट्स मधून फायदा होतो। मुख्य गोष्टी ज्या खूप गरजेच्या आहेत त्यांना आपण हायलाइट करू शकतो आणि त्या नोट्सला व्हिज्युअली ऑर्गनाइज करू शकतो। मित्रांनो, माझ्या 10 वर्षाच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या अनुभवातून मी सांगू शकतो की जर आपण आपल्या नोट्स व्यवस्थित पद्धतीने डायग्राम्स, पॉइंटर्स आणि फ्लो चार्टचा वापर करून बनवल्या तर आपल्याला परीक्षेमध्ये परत अभ्यास करताना, रिव्हिजन करताना खूप कमी मेहनत लागते आणि ते तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या अभ्यासावर तुम्ही केंद्रित करू शकता। नोट्स लिहिण्याची अजून एक उत्तम पद्धत म्हणजे प्रत्येक टॉपिकची समरी बनवणं। तो विषय तुम्हाला नीट समजल्यानंतर एका संक्षिप्त रूपामध्ये नोट्समध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे। तुमचं रिव्हिजन हे अधिक प्रभावी यामुळे होऊ शकतं। मित्रांनो, नोट्स फक्त एकदाच न लिहिता त्या नियमितपणे आपल्याला तपासणं गरजेचं आहे। आठवड्यातून एकदा जर तुम्ही तुमच्या नोट्सला रिवाइज केलं तर तुम्ही ती गोष्ट परीक्षेपुरतीच काय पण आयुष्यभर सुद्धा विसरू शकत नाही। मित्रांनो, असं म्हणतात, थिंक इट यू विल ओनली थिंक, बट इफ यू इंक इट यू विल अचीव इट। सो इन्स्टेड ऑफ जस्ट थिंकिंग, व्हेन यू स्टार्ट इंकिंग you will get all the success in your academic career। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हायली इफेक्टिव्ह स्टुडंट्स बनायचे तर ह्या नोट्स टेकिंग टेक्निक्सचा तुमच्या आयुष्यात तुम्हाला वापर करणं गरजेचं आहे। चला तर मग पुढील व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन टेक्निक सोबत।